तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर फ्रंट जो आहे डीप आहे आणि बॅक जो आहे बोटनेक आहे। तर फ्रंट जो गळा आहे मी ठेवलेला आहे 6 इंचाचा आणि बॅक जो आहे आपला बोटनेक आहे। तर या ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डर मुंड्यामध्ये काय चेंजेस करावे लागतात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मला कमेंट्स सुद्धा येत होत्या की फ्रंट डीप आणि बॅक जो आहे बोटनेक आमच्यासोबत कटिंग जे आहे शेअर करा। सो आजचा व्हिडिओ जो आहे एकदम कंप्लीट कटिंगवरती असणार आहे। सो एकदम शेवटपर्यंत बघा। तर हा आपला हा मेन पीस आहे आणि ही जी तुम्हाला मी मेथड सांगणार आहे तर ती सगळ्या साईजसाठी असणार आहे। सगळ्या साईजसाठी तुम्ही ही जी मेथड आहे तर ती यूज करू शकता। एकदम परफेक्ट बसतात ब्लाऊज। आता हे बघा मी सगळ्यात आधी इथं पेपर कटिंग दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मग अस्तर आणि आपल्या मेन कापडावरती कटिंग जे आहे असणार आहे। आता आपण इथं काय करायचं आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे। आता माझ्या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे तर ती 14 इंच आहे प्लस आपण त्याच्यामध्ये 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे। आता हे बघा पूर्ण उंची आपली 14 इंच होती तर त्याच्यामध्ये मी मार्जिन 1 इंच ॲड करून घेतलं। 15 इंच आपण ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे तर ती घ्यायची आहे। आता तुमचं जी ब्लाऊजची उंची आहे तर ती कमी असेल, तुमची जर हाईट कमी जास्त असेल तर तुम्ही त्या हाईटनुसार उंची जी आहे घेऊ शकता। आता इथं बघा 15 इंच मी घेतली पूर्ण उंची। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे आता हे जे माप आहे आपलं 34 साईज आहे आणि 34 साईजला शोल्डरचं जे माप आपलं आहे तर ते 7.5 एकदम प्रॉपर येतं। आता नॉर्मल ब्लाऊजला काय करायचं आहे आपण शोल्डर 7.5 आणि मुंडा 7.5 इंच घ्यायचा आहे। म्हणजे नॉर्मल म्हणजे कसं की फ्रंट पण बोटनेक असेल आणि बॅक पण बोटनेक असेल तर या ज्या ब्लाऊज असतात तर त्यांना तुम्ही शोल्डर 7.5 आणि मुंडा 7.5 घेऊ शकता। पण आता हा जो पॅटर्न आहे तो फ्रंटला डीप आहे म्हणजे फ्रंट जो आहे तो 6-6.5 इंचाचा आपण घेतलेला आहे। तर आता आपण काय करायचं आहे की अर्धा इंच शोल्डर जे आहे आपल्याला इथं कमी करायचं आहे। तर इथं आता आपण शोल्डर जे आहे तर ते 7 इंच जे आहे घेत आहोत कारण आपण फ्रंटचा जो गळा आहे तो डीप ठेवत असल्यामुळे शोल्डर 7 इंच घ्यायचा आहे म्हणजे अर्धा इंच कमी करायचा आहे। जर तुम्हाला फ्रंट आणि बॅक जर बोटनेकच हवं असेल तर तुम्ही 7.5 शोल्डर आणि 7.5 मुंडा इथे घेऊ शकता। जर फ्रंट डीप ठेवायचं असेल तर तुम्हाला अर्धा इंच जे शोल्डर आहे तर ते कमी करायचं आहे जसं तुम्ही केलेलं आहे। आता मुंडा सुद्धा मी इथं 7.5 इंच ठेवलेला आहे। तर मुंडा जितका आपला येतो प्रॉपर तितकाच आपण ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला काही कमी जास्त करायचं नाही। आता 8.5 इंच आपण छातीचं प्रॉपर माप घ्यायचं आहे। 34चा चौथा भाग आपला येतो 8.5 इंच। सो इथं आपण 8.5 इंच घेतलं। त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। आता हे बघा 2 इंच मी मार्जिन ॲड करून घेतलं। त्याच्यानंतर जितकी आपली कमर आहे कमरेचं इथं माप आपल्याला घ्यायचं आहे। इथे मी 7.5 इंच घेतलेलं आहे। 7.5 मध्ये सुद्धा आपल्याला इथं 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं। दाखवल्याप्रमाणे छाती आणि जी कमर आहे आपण अशी जोडून घ्यायची। तर ही जी तुम्हाला मी शोल्डर आणि मुंड्याची जी मेथड सांगितलेली आहे तर ती प्रत्येक साईजसाठी तुम्ही वापरू शकता, मग ती साईज मोठी असो किंवा लहान असो। आता हे बघा 1.5 इंच जो मुंडा आहे आपण आतमध्ये घ्यायचा आहे, जसं की आपण कॉलरच्या ब्लाऊजला आणि बोटनेक ब्लाऊजला जो आहे आपल्याला मुंडा जो आहे आतमध्ये घ्यावा लागतो 1.5 इंच। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण जो मुंडा आतमध्ये घेतलेला आहे 1.5 इंच त्याच्यावरच आपण फ्रंटचा जो मुंड्याचा शेप आहे 1 इंचावरती द्यायचा आहे आणि जो आपण पहिला मुंडा इथं ड्रॉ केला होता त्याच्यावरती आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। इथं बघू शकता दाखवल्याप्रमाणे मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला अशा प्रकारेच द्यायचा आहे, तर जे फिटिंग आहे काकेमध्ये घोळ किंवा जे फुगा येतं रिंकल्स येतात तर त्या अजिबात येत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे मुंड्याचा शेप दिला तर। त्याच्यानंतर जी गळ्याची रुंदी आहे तर मी ती घेत आहे 3.5 इंच। गळ्याची जी उंची आहे तर ती मी घेत आहे 6 इंच। इथं बघू शकता थोडासा इथं मी खाली घेतलेला आहे गळा। आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तर तो मी घेतलेला आहे 3.5 इंचावरती। वरून मी खाली घेतलं बस्ट पॉईंट 11 इंचावरती। आता बस्ट पॉईंट मी 11 इंचावरती घेतला। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटची जी रुंदी असते कट पॉईंट असतो तर तो मी 3.5 इंचावरती घेतलेला आहे 34 साईजला। आता मुंड्याच्या वरून आपण 1 इंचावरती प्रिन्सेस कटला जो आहे आपण अशा पद्धतीने शेप देणार आहोत। तर हे बघू शकता। आता या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, जसं की आपण नॉर्मल प्रिन्सेस कटला वाढवतो तसं आपण या दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे। आता सगळ्यात आधी आपला जो बॅक मुंड्याचा शेप आहे तर तो कट करायचा। त्याच्यानंतर फ्रंट आणि बॅक जो आहे आपण दाखवल्याप्रमाणे सेपरेट करून घ्यायचे।
आता फ्रंटचा गळासुद्धा इथं मी कट केलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तोही आपल्याला न विसरता इथं कट करायचा आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा इथं कट जो आहे आपण द्यायचा आहे. आता हे बघा आपले फ्रंट आणि बॅक आहे आपण इथं कटिंग करून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर मी बॅक साईडचा जो गळा आहे तर तो इथं कट करत आहे. तर गळ्याची रुंदी जी आहे मी 3.5 इंच घेतली. त्याच्यानंतर गळ्याची उंची मी 3.5 इंच घेतली. आता जितकी तुम्हाला लेंथ हवी आहे बॅक साईडला तितकी तुम्ही घेऊ शकता. तर मी 10 इंच घेतलेले आहे. पण तुम्हाला जर डीप घालायला आवडत असेल तर तुम्ही 10.5, 11 किंवा 11.5 इंच सुद्धा घेऊ शकता. ही जी डिझाईन आहे तर ते डीपमध्ये सुद्धा छान दिसते किंवा छोटासा जरी गळा काढला तरी सुद्धा छान दिसते. इथं बघू शकता मुंड्याच्या खाली मी 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर डिझाईनला जो आहे पॅटर्न असं मी इथं तयार केलेला आहे. तर आता ही जी डिझाईन आहे आपली 2 पीसमध्ये कट होते. वरती मी नेट यूज केलेला आहे आणि बॉटमला जे आहे मी ब्लाऊज पीसाचं जे वर्कचं कापड आहे तर ते यूज केलेलं आहे. तर तुमच्याकडे साडीमध्ये जर कॉन्ट्रास्ट कलरचं कापड असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर साडीमधलं थोडंसं कापड कट करून तुम्ही एक छान अशी कॉन्ट्रास्ट कलरची डिझाईन जी आहे जिथे मी नेट लावलेलं आहे तिथं तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचं जे कापड आहे तर ते वापरू शकता. आता इथं मी हे नेटमध्ये आपण कट करणार आहोत आणि हे आपण कापडामध्ये कट करणार आहोत. सो इथं मी लिहून घेतलेलं आहे. आता आपण इथं अस्तरवरती हे जे कटिंग आहे तर ते ठेवून कट करायचं आहे. आता इथं अस्तरवरती सगळ्यात आधी आपण आहे तसं हे ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला तर त्या साईडलाच आपल्याला इथं काय करायचं आहे 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तर हे बघा पहिल्यांदा मी आहे तसं हे मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर हे वरच्या साईडला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता प्रिन्सेस कटचा जो आपला पहिला जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. इथं बघू शकता जी आपली आय आणि हुकची पट्टी असते तर त्या साईडला मी खाली बॉटमला 1.5 इंच घेतलेला आहे आणि आपला जो पॅटर्न आहे पेपरचा तर तो असा क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायचा आहे. एकदम शोल्डर व्यवस्थित बसतं, गच्च बसतं, कुठेही शोल्डर पडल्यासारखं वगैरे अजिबात तसं आपल्याला घातल्यानंतर जाणवत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस कटिंग जर केला तर अस्तरवरती. आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्या साईडला सुद्धा मी 1/2 इंच घेतलेला आहे. आता प्रिन्सेस कटचा जो आपला दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा आपण आहे तसा इथं मार्किंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपली जी फिटिंगची साईड असते कमरेकडची साईड, कमरेकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशी क्रॉसमध्ये आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आणि गोलाकार आकाराने आपण इथे हे कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपला फ्रंट आणि बॅक जो आहे आपण कट करून घेतलेला आहे अस्तरवरती. तर आपला जो बॅकचा पार्ट होता जो आपण नेटमध्ये काढणार होतो तर तो आपला जो पार्ट आहे मी डबल नेटमध्ये जो आहे काढत आहे. कारण जर सिंगल नेट वापरलं तर ते थोडं फाटण्याची शक्यता असते कारण पाठीवरती जे आहे नेट ताणतं. तर त्यामुळे जर तुम्ही नेटची डिझाईन करत असाल तर ते डबलच घ्यायचं आहे, सिंगल न घेता. आता बॉटमला मी तर 1/2 इंच जे आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी मी तर वाढवलेलं आहे नेटवरती सुद्धा. तर हे बघा मी डबल इथं जो आपला नेटचा पॅटर्न आहे तर तो इथं कट केलेला आहे मी. आता आपलं मेन कापडावरती आपण जे हे कटिंग आहे तर तेच ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण हे कट करायचं आहे. तर आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवायचं नाही, जसं अस्तर आहे तसंच ठेवायचं आणि मग कट करायचं आहे. आता हा बॅक पार्ट आहे. आता जी धडी आहे तर ती स्लीवची होती पण मी स्लीव्ज जी आहे तर त्या नेटमध्ये बनवलेले आहे डिझाईन, त्यामुळे मी जी स्लीवची धडी होती तर मी ती बॅकला घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला जो पॅटर्न आहे तर तो तयार होईल. तर हे बघा तर खूप छान असा पॅटर्न जो आहे नेटचा तयार झालेला आहे. तर यावर जे फोटो जे आहेत मी नक्की कम्युनिटी पोस्टला जे आहेत तर ते पोस्ट करेन.
तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.